नमस्कार मित्रांनो, एका छोट्याशा मुलीची गोष्ट आहे. वय फक्त 14 वर्ष, पण विचार हजारो लोकांना जागं करणारे. लॉकडाऊनचा काळ जिथे अनेक जण वेळ घालवत होते, तिथे ती एका वेगळ्या लढाईत उतरली. हातात मोबाईल, समोर कॅमेरा आणि ओठांवर इतिहासाचे शब्द. छत्रपती शिवरायांचा पराक्रम, गांधींचे नैतिकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंचे शिक्षणासाठीचं बलिदान ही फक्त नावं नव्हती, हे तिच्या आयुष्याचं शस्त्र होतं. शब्दांची ताकद. मग सुरू झाली प्रवास एका छोट्या यूट्यूब चॅनलपासून महाराष्ट्राच्या मोठमोठ्या मंचापर्यंत. 1 तास सलग भाषण, हजारो लोकांसमोर आणि प्रत्येक शब्दाने मन हलवणारी ताकद. लोकांनी टाळ्या दिल्या, सन्मान दिला, बक्षिसं दिली. पण इथेच कथा वेगळी होते, कारण ती बक्षिसं स्वतःसाठी नव्हती. त्या पैशांनी ती स्वतःचं शिक्षण घेत होती, स्वतःची शाळेची फी भरत होती. 14 वर्षाची मुलगी, पण स्वप्न स्वतःच्या मेहनतीने उभारत होती. आणि ती मुलगी दुसरी कोणी नसून मी स्वतः आहे. आज लोक मला विचारतात, तुझी ताकद काय आहे? माझं उत्तर एकच, माझा आवाज, माझे विचार आणि माझ्या वडिलांच्या माझ्यावरचा विश्वास. ही फक्त माझी गोष्ट नाही, प्रत्येक त्या मुलीची गोष्ट आहे जिला संधी मिळाली तर ती इतिहास घडवू शकते.